नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे करंट अफेअरवर आधारित जे काही महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहे यावर आधारित आपण महत्त्वाचे 50 पॉईंट इथं कव्हर करणार आहे आणि ते पॉईंट कव्हर करत असताना मी करंट अफेअर रिलेटेड सब्जेक्टमध्ये जाणार आहे, हे लक्षात घ्या. ज्याला आपण जीके म्हणतो, जनरल नॉलेज, ते सुद्धा मी तुमचं भरपूर प्रमाणात कव्हर करून देणार आहे आणि हे तुम्हाला थोड्या वेळेनं माहीतच होणार आहे. त्यामुळं तुम्ही व्यवस्थित हे सर्व माहिती एका बुक्समध्ये लिहून घ्या आणि या व्हिडिओची जी PDF आहे ती मी टेलिग्रामवर टाकून देईल आपल्या. ठीक आहे, तर ते तुम्ही तिथून ते डाउनलोड करून घ्याल मित्रांनो. ओके, आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ते तुम्ही तिथे जाऊन जॉईन करून घ्या. चला तर मग स्टार्ट करूया. तर आता पहिला प्रश्न बघा कोणता दिला आहे, यूथ चॅम्पियनशिप अवॉर्ड 2023. ठीक आहे, तर कोण विजेते ठरलेले आहे, तर भारताचे खेळाडू पार्थ साळुंके, लक्षात असू द्या, पार्थ साळुंके हे लक्षात असू द्या, यूथ चॅम्पियनशिप अवॉर्ड जिंकलेले आहे. आता महत्त्वाची गोष्ट कोणती आहे, ते कोणत्या खेळात संबंधित आहे, तर ते आहे तिरंदाजी या खेळात संबंधित. हा पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे, कारण असे खेळाडू विचारले जाते पेपरमध्ये की ते कोणत्या खेळात संबंधित आहे, तर ते आहे तिरंदाजी संबंधित. मग मी मराठी संबंधित हा पॉईंट इथे कव्हर केलेला आहे, मराठी व्याकरण संबंधित. ओके, सो असं आपल्याला करंट अफेअरमधून जीकेमध्ये जायचं असते मित्रांनो. ठीक आहे, तर आता काय मी दिलेलं आहे पार्थ. मग पार्थ हे समानार्थी नाव कशा कशाला आहे, अर्जुनाला पार्थ म्हटलं जाते, फाल्गुन म्हणजे पार्थ होते, धनंजय म्हणजे पार्थ होते, आणखी एक शब्द आहे किरीट. ओके, किरीट म्हणजे पण काय होते, पार्थ होते. तर या पद्धतीनं तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, तर तुमच्या लक्षात आलं असेल ना, प्रश्न कसे कव्हर करणार आहे हे तुमच्या लक्षात आलं. त्यानंतर पहा मित्रांनो, हा पोलीस भरतीमध्ये प्रश्न आला होता की AI चा फुल फॉर्म काय होते. आता AI चा फुल फॉर्म होते हे पाठ करून घ्या, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा AI चा फुल फॉर्म होतो मित्र. आता याचे जनक कोण आहे हे मत, जेफ्री हिंटॉन आणि जॉन मॅकॅर्थी हे लक्षात घ्या, याचे जनक आहे कशाचे, AI चे. हा पॉईंट तुम्हाला पाठ ठेवायचा आहे. त्यानंतर बघा, ओपन AI ही एक कंपनी आहे USA मधील. या कंपनीचे संस्थापक कोण आहे, तर ते आहे सॅम अल्टमॅन. मोस्ट IMP करा, कारण काही दिवसानंतर हे नाव तुम्हाला खूप मोठं झालेलं दिसणार आहे. आता तुम्हाला सर्वात जास्त माहीत आहे की AI खूप सध्या चर्चेमध्ये आहे, तर यावर तुम्हाला परीक्षेत प्रश्न नक्कीच विचारला जाणार की AI चा फुल फॉर्म काय होतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. मोस्ट IMP करा माझ्याकडून हा प्रश्न मित्रांनो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा की आता इथे कॅम्प्युटरचा उल्लेख आला म्हणून आपण एक लक्षात घेऊ, संगणकाशी संबंधित आहे 5G. जी म्हणजे जनरेशन होते आणि D 3D TV वगैरे असते, तर त्याला म्हणायचं डायमेन्शन. जी म्हणजे जनरेशन आणि D म्हणजे डायमेन्शन. ओके, चला पुढे जाऊ आपण तिसऱ्या क्वेश्चनकडे. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न पहा काय आहे की केंद्रीय निवडणूक आयोग जो आहे, ज्याची स्थापना 25 जानेवारी 1950 मध्ये करण्यात आलेली होती. म्हणूनच मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की आपल्या देशामध्ये आपण जो राष्ट्रीय मतदार दिवस आहे, ओके, राष्ट्रीय मतदार दिवस कधी साजरा करतो आपण, हा तो आपण 25 जानेवारीला. त्याचं रिझनच हे आहे मित्रांनो की 25 जानेवारी 1950ला केंद्रीय निवडणूक आयोग स्थापन झाला होता. भाग कितीमध्ये येते हा, तर भाग 15 मध्ये केंद्रीय निवडणूक आयोग येतो आणि केंद्रीय निवडणूक आयोगाची कलम किती आहे, 324. आता याच्यावरती खूप सारे प्रश्न विचारले हे तुम्हाला माहिती आहे. ओके, त्यानंतर सध्या जो आपला केंद्रीय निवडणूक आयोग आहे हा त्रिसदस्यीय म्हणजेच बहुसदस्यीय आहे. तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की घटनेमध्ये हा आयोग बहुसदस्यीय होता की एक सदस्यीय. तर बघा मित्रांनो, जेव्हा या निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती तेव्हा केंद्रीय निवडणूक आयोग जो होता आपला हा एक सदस्यीय आयोग होता आणि निवडणूक आयोगाचे पहिले जे मुख्य निवडणूक आयुक्त होते ते होते सुकुमार सेन. हा पण प्रश्न पेपरमध्ये विचारलेला आहे. ओके, पहिले कोण होते प्रमुख, ते होते सुकुमार सेन. आता हा त्रिसदस्यीय आयोग आहे, मग कोण कोण आहे, राजीव कुमार आहे जे की 25वे मुख्य निवडणूक आयुक्त आहे, हा आकडा पाठ ठेवा. दुसरे आहे अरुण गोयल आणि तिसरे अनुप चंद्र पांडे. आणि केंद्रीय निवडणूक आयोगांच्या किती असतो, आयुक्तांचा कार्यकाळ किती असतो, 6 किंवा वयाची 65 वर्ष. पाठ ठेवा, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. आलं का मग तुमच्या लक्षात. म्हणजे मित्रांनो करंट रिलेटेड आपण सब्जेक्टमध्ये जाणं आवश्यक आहे, त्यामुळेच आपले एवढे सारे रिझल्ट येतात. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, एक नाव खूप जास्त चर्चेत आहे ते म्हणजे मॅक्स वर्स्टपेन. ओके, मॅक्स वर्स्टपेन जे आहे हे ब्रिटिश ग्रँड पिक्सल स्पर्धा 2023 जिंकलेली आहे. त्यांनी ही स्पर्धा नाही, अजून बघा कॅनेडियन, मोनॅको 2023, स्पॅनिश 2023, बहारीन 2023 अशा अन्य पण काही स्पर्धा त्यांनी जिंकलेल्या आहे. तर डेफिनेटली तुम्हाला यावरती प्रश्न येणार की मॅक्स वेस्टपेन यांनी कशा संबंधित ब्रिटिश ग्रँड पिक्सल स्पर्धा, जे फॉर्म्युला आपण शर्यत म्हणतो, फॉर्म्युला 1 वगैरे त्या शर्यती आहे त्या त्यांनी जिंकलेल्या आहे. सो मॅक्स वेस्टपेन कोणत्या देशाचे आहे मला नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ते कोणत्या संघाकडून खेळतात ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ पाहत असताना थोडंफार खाली कमेंट्स पण रीड करत चला, कारण आपल्या ग्रुपवरील बरेच विद्यार्थी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन त्या कमेंट बॉक्समध्ये देत असतात.
तर हे आपल्यासाठी एक चांगली गोष्ट आहे. ज्यांना जी माहिती मिळाली ते मित्रांनो तुम्ही सांगत चला. आणि बाय चान्स जर माझ्याकडून काही चुकलं तर कोणता पॉईंट वगैरे चुकला तो नक्की सांगण्याचा प्रयत्न करा. मी तुम्हाला तेव्हाच रिप्लाय देऊन ते क्लिअर करणार. ओके, त्यानंतर 5वा प्रश्न बघा. आता पुढे दिलेला आहे नायग्लेरिया फ्लॉवेरी. आता नायग्लेरिया फ्लॉवेरी आहे काय, तर ब्रेन इटिंग अमिबा आहे हा. लक्षात असू द्या कारण हा चर्चेमध्ये होता. नायग्लेरिया फ्लॉवेरी चर्चेत असून काय आहे, तो ब्रेन इटिंग अमिबा आहे. या नावाने त्याला ओळखले जाते. ओके, याला ओळखले जाते. आणि ही गोष्ट कुठं सापडलेली आहे लक्षात घ्या. तर ही घटना कुठं झालेली आहे, तर ही झालेली आहे अलीपुझा केरळ या ठिकाणी. आणि महत्त्वाचं म्हणजे प्रथमतः नोंद याची कोणत्या देशामध्ये झाली होती, तर ती दक्षिण कोरियामध्ये झाली होती. जो सध्या चर्चेत आहे नायग्लेरिया फ्लॉवेरी हा ब्रेन इटिंग अमिबा आहे, हे लक्षात ठेवा मित्रांनो. अमिबा हा एकपेशीय, लक्षात घ्या, एकपेशीय सजीव आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा दक्षिण कोरिया लक्षात ठेवा येते. त्यानंतर लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2023चा कोणाला देण्यात आलेला आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तो देण्यात आलेला आहे. 22चा विचारला तर कोणाला सांगायचा, 22चा मिळालेला आहे टेसी थॉमस यांना. कोणाला भेटला आहे, टेसी थॉमस यांना 2022चा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. आणि टेसी थॉमस यांना रॉकना मिसाईल वुमन म्हणून सुद्धा ओळखलं जाते. टेसी थॉमस लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, मात्र तुम्हाला जर विचारलं की रॉकेट वुमन म्हणून कोणाला ओळखलं जाते, तर त्या आहे रितू करिधाल यांना रॉकेट वुमन म्हणून ओळखलं जाते, रितू करिधाल. तर ह्या 2 गोष्टीतलं क्लिअरेशन ठेवा. चला, लेक्चर तुम्हाला आवडत असेल मित्रांनो. त्यानंतर बघा औषधांची बेकायदेशीर शिपमेंट थांबवण्यासाठी ऑपरेशन बॉर्डर स्वॉर्ड, ठीक आहे, कोणत्या 2 देशामध्ये सुरू करण्यात आलेला आहे, तर इंडिया आणि USA यांच्या दरम्यान आणखी एक युद्ध सराव आहे वज्रप्रहार. त्याचं नाव काय आहे, वज्रप्रहार. त्यानंतर भारतातील पहिले वैदिक थीम पार्क कुठं सुरू करण्यात आलेले आहे, तर भारतातील पहिले वैदिक थीम पार्क UP मध्ये सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे लक्षात असू द्या, आता आपल्याला थोडं विषयात जाणं आवश्यक आहे की एकूण वेद किती आहे. कारण वैदिक पार्क आहे तर आपल्याला वेद किती आहे हे माहीत असलं पाहिजे. 4 आहे. ऋग्वेदामध्ये 1028 सूक्ते दिलेले आहे. यामध्ये यजुर्वेदामध्ये यज्ञविधी सांगितलेला आहे. सामवेदामध्ये संगीत सांगितलेलं आहे. प्रश्न आलेला आहे का सांगत चला फक्त कमेंट बॉक्समध्ये. आणि अथर्ववेदामध्ये काही प्रमाणात औषधीचा उल्लेख आहे मित्रांनो. सगळ्यात जुना वेद आहे ऋग्वेद, त्यानंतर आहे यजुर्वेद, त्यानंतर आहे सामवेद आणि त्याच्यानंतर आहे अथर्ववेद. पाठ कसं ठेवायचं बघा, ऋषी यज्ञासमोर आहे, ऋषी यज्ञासमोर आहे असं पाठ ठेवा. म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद लक्षात राहून जाईल. सगळ्यात जुना आहे ऋग्वेद, यावरती प्रश्न आलेले आहे. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न मी कव्हर करून देतो तुम्हाला. बघा न्यायमूर्ती शाओ कुमार सिंग यांची NGT आहे मित्रांनो ते, तर NGT करा तिथं NGT. तर NGT म्हणजे होते नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. कोणाची, न्यायमूर्ती शाओ कुमार सिंगची. पाठ ठेवा, महत्त्वाचा आहे. आता काय सांगतो तुम्हाला इथे पॉईंट लक्षात घ्या. NGTची स्थापना ही 18 ऑक्टोबर 2010 मध्ये करण्यात आलेली होती. आणि याचं जे मुख्यालय स्टुडंट NGTचं नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलचं जे मुख्यालय आहे ते दिल्ली या ठिकाणी आहे. आणि त्याचं महाराष्ट्रातही एक कार्यालय आहे जे की पुणे या ठिकाणी आहे. बाकी भोपाळ, चेन्नई वगैरे या ठिकाणी सुद्धा आहे, पण मेन आपल्या महाराष्ट्रातलं लक्षात ठेवा पुणे. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. बघा इथे इन्फॉर्मेशनच दिलेली आहे. ठीक आहे, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण 18 ऑक्टोबर 2010 नवी दिल्ली इथं मुख्यालय आहे. त्याचे 4 कार्यालय बघून घ्या, चेन्नई, कोलकाता, पुणे, भोपाळ या ठिकाणी आहे. विशेषतः आपल्या महाराष्ट्रातलं कुठे आहे असं विचारलं जाईल. NGIचे पूर्व अध्यक्ष आदर्श कुमार गोयल होते, त्यांच्या ठिकाणी लक्षात घ्या न्यायमूर्ती शाओ कुमार सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न कळत आहे मित्रांनो तुम्हाला. NGTचा फुल फॉर्म पण विचारला जाऊ शकतो. पर्यावरण संरक्षण कायदा 1986 आहे, सध्या चर्चेमध्ये आहे. एक तुम्हाला कंबाईन एक्झाममध्ये ग्रीन GDP हे कन्सेप्ट विचारली जाते मित्रांनो, ग्रीन GDP. तर लक्षात असू द्या, पारंपरिक GDP आणि पर्यावरणाची हानी, म्हणजे पारंपरिक GDPतून पर्यावरण हानी जर आपण वजा केली त्याला म्हटलं जाते ग्रीन GDP. ओके, लक्षात घ्या. समजा 100 रुपयाचा GDP तयार झाला, त्याच्यातून जर आपण पर्यावरणाचं 20 रुपये नुकसान काढलं, उरलेले जे 80 रुपये आहे हा झाला ग्रीन GDP. ओके, सो लक्षात ठेवा. मग GDPचा फुल फॉर्म काय होते हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. GDP म्हणजे होते ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. आता ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे काय, स्थूल ढोबळ देशांतर्गत उत्पादन होय. एका आर्थिक वर्षामध्ये वस्तू आणि सेवांचं जेवढं उत्पन्न झालं त्याची एकूण किंमत जी आहे त्याला आपण GDP म्हणू शकतो. त्यानंतर बघा, आता सांगायचं तात्पर्य आहे की ग्रीन GDP संबंधित भारतात कोणती कमिटी नेमण्यात आलेली होती, तर ग्रीन GDP संबंधित भारतात सर पार्थदास गुप्ता समिती 2013 मध्ये स्थापन करण्यात आलेली होती. आणि माहिती असू द्या, एक CSR टॅक्स नेहमी चर्चेत असतो, त्याचा फुल फॉर्म तुम्हाला विचारला जाईल, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी टॅक्स, ज्या सोशल रिस्पॉन्सिबिलिटी टॅक्स. तर सांगा मित्रांनो, तुम्हाला हे लेक्चर कळत आहे का? तर अशा पद्धतीनं अभ्यास करायचा असतो मित्रांनो.
आणि मी जे मित्रांनो PSI 2020 इंटरव्ह्यूपर्यंत पोचलो होतो ते मी याच पद्धतीनं पोचलो होतो, कारण मी करंट अफेअरला धरून सब्जेक्टमध्ये जातो आणि त्याचा स्टडी करत असतो मित्रांनो. तुम्हाला आपल्या उत्कृष्ट माहितीसाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्यावरती मी वेळोवेळी इन्फॉर्मेशन टाकत असतो. ठीक आहे, पुस्तकाची नावं पण मी तुम्हाला सांगेलच लवकर. त्यानंतर विदेशात IIT कॅम्पस काढणारी पहिली IIT संस्था कोणती ठरलेली आहे, ते ठरलेली आहे IIT मद्रास आणि ते टांझानिया या ठिकाणी काढणार आहे. ओके, याचप्रमाणे दिल्लीसुद्धा चर्चेत आहे. भारतातील पहिली IIT कोणती, तर खरगपूर. लक्षात घ्या, भारतातील पहिली IIT कोणती आहे, तर ती आहे खरगपूर 1951 मध्ये आणि हे पश्चिम बंगालमध्ये आहे. मोस्ट टाइम पिकरा माझ्याकडून हा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल की भारतातील पहिली IIT कुठे काढण्यात आलेली होती, तर ती होती खरगपूर 1951 बंगाल. त्यानंतर KM वासुदेव नंबूथुरी हे सध्या चर्चेमध्ये आहे, तर हे कोण होते, तर हे ज्येष्ठ चित्रकार होते. मोस्ट टाइम पिकरा. त्यानंतर मो जंगल जामी म्हणजे वन हक्क योजनेसंबंधित ही योजना ओडिशाची आहे आणि उमाजी नाईक यांनी पुरंदर किल्ल्याची जबाबदारी, वासुदेव बळवंत फडके यांच्याकडे कर्नाळाची जबाबदारी होती. वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक असं म्हटलं जाते. आमच्या गावात आम्हीच सरकार हे कोणं सुरू केलं होतं, अभियान देवाजी तोफा मेंढालेखा गाव आहे गडचिरोली या ठिकाणी हे सुरू करण्यात आलं होतं. हे का बरं मी इन्फॉर्मेशन दिली, कारण या योजनेशी रिलेटेड ही सगळी माहिती होती. ठीक. भारताची पहिली प्रादेशिक AI म्हणजे आपण मगाशीच बघितलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स न्यूज अँकर कोण बनलेली आहे, तिचं नाव आहे लिसा. आणि लिसा हे कोणत्या टीव्हीवर आहे, तर ओडिशा टीव्हीवर आहे. तुम्ही थोडंसं सर्च जरी केलं गुगल तरी तुम्हाला याची इन्फॉर्मेशन भेटून जाते मित्रांनो. चॅटबॉट टेलिमानस काय आहे मित्रांनो, चॅटबॉट टेलिमानस सुरू करणारं भारतातील पहिलं केंद्रशासित प्रदेश जम्मू काश्मीर ठरलेलं आहे. हे डिप्रेशन संबंधित माहिती देते आणि जम्मू काश्मीरचे सध्याचे नायब राज्यपाल कोण आहे, ते आहे मनोज सिन्हा. ठीक आहे, आजच्या तारखेचा विचार केला असल्यास ऑगस्ट 2023चा जर विचार केला तर ठीक आहे, सध्याचे अध्यक्ष आहे तिथले जे राज्यपाल आहे ते आहे मनोज सिन्हा. मग आता मी थोडे पॉईंट इथं क्लिअर करून दिलेले असेल बघा. जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, UPSCचे अध्यक्ष मनोज सोनी, महाराष्ट्राचे मुख्य सचिव मनोज सौनिक आणि इंडियाचे लष्कर प्रमुख आहे मित्रांनो मनोज पांडे. तर या पद्धतीनं ठीक आहे, हे जे नाव सेम आहे त्या पद्धतीने मी इथं कव्हर करून दिलेले आहे. UPSCची कलम पाठ ठेवा, UPSC MPSCची कलम आहे 315, भाग कितीमध्ये, 14 मध्ये. ओके मित्रांनो, तर अशा पद्धतीनं अभ्यास करायचा असतो करंट अफेअरचा. ठीक आहे, आणि ही माहिती मी सगळी तुम्हाला लक्षात घ्या मित्रांनो प्रोव्हाइड करण्याचा नक्कीच प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. फक्त महाराष्ट्राचे राज्यगीत घोषित करण्यात आलं होतं, तुम्हाला सर्वांना माहीत आहे. राज्यगीत कोणतं आहे आपलं, गरजा महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. 19 फेब्रुवारी 2023 पासून मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानिमित्त 19 फेब्रुवारी 2023 पासून आपलं राज्यगीत झालेलं आहे गरजा महाराष्ट्र माझा. आता तुम्हाला पेपरमध्ये काय प्रश्न विचारला जाऊ शकतो लक्षात घ्या. गीतकार कोण, तर राजा बडे. संगीतकार कोण आहे या गाण्याचे, श्रीनिवास खडे. आणि गायक आहे शाहीर साबळे. ओके, सो गीतकार लक्षात घ्या, गीत कोण लिहिलं, राजा बडे यांनी. संगीत कोण दिलं, श्रीनिवास खडे यांनी. आणि गायक कोण आहे, शाहीर साबळे. आणि हे गीत म्हणण्यासाठी एक्झॅक्टली वेळ किती लागतो, तर तो लागतो 1.41 सेकंद. आणि राज्यगीत असणारे महाराष्ट्र हे कितवं राज्य ठरलेलं आहे, तर ते 12वं ठरलेलं आहे. काही ठिकाणी वेगवेगळे आकडे दाखवलेले आहेत, ते तुम्ही एकदा चेक करून घ्या मित्रांनो. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्य सेवा आयुक्त कोण आहे, तर ते आहे मनुकुमार श्रीवास्तव. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोग कायदा कधीचा आहे, 2015चा. त्यानंतर जगातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय लिक्विड मिरर टेलिस्कोप, माझ्याकडून मोस्ट टाइम बी करा मित्रांनो, हे उत्तराखंड देवस्थळ या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. ठिकाणाचं नाव आहे देवस्थळ, उत्तराखंड राज्यामध्ये. इथं जगातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय लिक्विड मिरर टेलिस्कोप काय करण्यात आलेलं आहे, उद्घाटन करण्यात आलेलं आहे. नंबरचा प्रश्न आहे, निमेल ॲस्ट्रिस लॅवडुला हे काय आहे, तर हे माशाची काय आहे, प्रजाती आहे. मोस्ट इम्पॉर्टंट. भारतातील पहिली सौर ऊर्जेवर चालणारी पर्यटक बोट केरळ या राज्यानं सुरू केलेली आहे, तिचं नाव काय ठेवलेलं आहे, सूर्यांशू. लक्षात घ्या, काय नाव ठेवलेलं आहे, सूर्यांशू. आता बघा, सूर्य आणि सौर ऊर्जा याच्यावरून तुम्ही सहज लक्षात ठेवू शकता सूर्यांशू. ओके, हिमांशू म्हणजे होते चंद्र. ठीक आहे, त्यानंतर बघा UIDAI, मला याच्यावर प्रश्न आला होता पेपरमध्ये. ठीक आहे, फुल फॉर्मच्या संबंधित काहीतरी होतं. UIDAI म्हणजे बघा युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया ने आधार मित्र हे चॅटबॉट सुरू केलं आहे. विचारलं जाऊ शकते, आधार मित्र, आधार दोस्त आलं तरी करायचं नाही बरं का, आधार मित्रच लागण आपल्याला. आधार मित्र नावाचं चॅटबॉट सुरू केलेलं आहे. आणि एक महत्त्वाचा पॉईंट, कृषी आधारित चॅटबॉट सुरू करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं आहे, ओडिशा. आणि नाव काय होतं, आम्मा कृषाई वगैरे असं काहीतरी नाव आहे. ठीक आहे, सो ओडिशा लक्षात ठेवा, चॅटबॉट सुरू करणार राज्य. अलीकडे काही करंटमधल्या न्यूज आहे मित्रांनो.
मी त्या आपल्या चॅनलवर तुम्हाला कवर करून देणारच आहे येत्या काही दिवसातच. जसं की पहिला ग्राम ॲटलास काढणारं पहिलं राज्य ठरलेलं आहे आपलं कोणतं, गोवा. त्यानंतर बर्ड ॲटलास काढणारं पहिलं राज्य केरळ. ते असे सगळे महत्त्वाचे प्रश्न मी तुम्हाला पुढच्या PDF मध्ये कवर करून देणार आहे. आता हे 50 प्रश्न फक्त तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. गव्हर्नर ऑफ द इयर अवॉर्ड 2023 कोणाला मिळालेला आहे? शक्तिकांत दास यांना हा अवॉर्ड मिळालेला आहे. आणि शक्तिकांत दास हे RBIचे कितवे गव्हर्नर आहे? 25वे आहे, म्हणून महत्त्वाचं आहे. तिकडे आपण 25वे मुख्य निवडणूक आयुक्त बघितलेले आहे राजीव कुमार. करणारे हे दुसरे भारतीय ठरले. आता हा प्रश्न येईल तुम्हाला पेपरमध्ये. काय प्रश्न विचारला जाऊ शकतो की गव्हर्नर ऑफ द इयर पुरस्कार 2023 शक्तिकांत दास यांना मिळाला, हे मान्य आहे आपल्याला, परंतु ते कितवे भारतीय? दुसरे. कारण याआधी रघुराम राजन यांना सुद्धा हा अवॉर्ड मिळालेला होता. सो आतापर्यंत 2च भारतीय गव्हर्नरांना हा अवॉर्ड भेटलेला आहे. मग थोडी RBI बद्दल माहिती बघा, जे की इकॉनॉमिक्समध्ये कामी पडेल. RBI 1 एप्रिल 1935 ची स्थापना RBI ॲक्ट 1934 झाली. तर राष्ट्रीयकरण 1 जानेवारी 1949 झालं होतं. RBIचं मुख्यालय कुठे आहे? मुंबईला आहे. ओके मित्रांनो, तर लक्षात घ्या. तर अशी मेहनत करणं आपल्याला आवश्यक आहे. तुम्हाला फक्त काय करायचं आहे? फक्त अंडरस्टँड करायचं आहे. मेहनतीचं तुम्ही माझ्यावर सोडून द्या मित्रांनो. फक्त तुम्ही काय करा, तुम्ही हे पॉईंट्स व्यवस्थित लिहून घ्या. लागेल तर मी तुम्हाला PDF शेअर करून देईन, हे तुम्हाला फक्त तुम्ही हे आता पहिल्यांदा समजून घेण्याचा प्रयत्न करा. OPEC 13 स्पाय सॅटेलाईट आहे. हा गुप्तचर सॅटेलाईट आहे मित्रांनो. सॅटेलाईटचं स्पेलिंग पण थोडं पाठ घ्या, कारण इंग्रजीमध्ये स्पेलिंगसुद्धा विचारले जातात. OPEC 13 हे सॅटेलाईट कोणाचं आहे? तर इस्रायलचं आहे. आणि इस्रायलची एक गुप्तचर संघटना आहे मोसाद. जसं आपली IB, रॉ, ठीक आहे, इंटेलिजंट ब्युरो, रिसर्च ॲनालिसिस विंग, आलं का लक्षात? अशा जशा आपल्या संघटना आहे त्याच पद्धतीनं इस्रायलची संघटना आहे मोसाद. आणि एक पेगासेस सॉफ्टवेअर चर्चेत होता, तुम्हाला माहीत असेल, हा इस्रायल देशाचाच होता. IBचे प्रमुख कोण आहे आणि रॉचे प्रमुख कोण आहे? खाली कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. चला पटापट कमेंट बॉक्समध्ये लिहून घ्या सगळं. त्यानंतर मला सांगा, पुढचा प्रश्न आहे GST. आता GST बघा मित्रांनो, काय? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. फुल फॉर्म काय होतो? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. आता काय झालं आहे, महत्त्वाची गोष्ट काय आहे की GSTची 50वी बैठक. आता मला सांगा, 50वी बैठक म्हणजे सुवर्ण महोत्सवी बैठक आहे ना मित्रांनो, ठीक आहे. तो नवी दिल्ली. कुठं? नवी दिल्ली. आणि अर्थमंत्री आपल्या निर्मला सीतारामन. आता निर्मला सीतारामन का? कारण एक GST काउन्सिल असते मित्रांनो. GST काउन्सिलचे अध्यक्ष हे अर्थमंत्री असतात, म्हणजे वित्तमंत्री असतात. सो अध्यक्ष तेच होते. आणि GST काउन्सिलची स्थापना ही 279A नुसार करण्यात आलेली आहे. ज्यांचा अभ्यास चांगला आहे मित्रांनो, हे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजत असेल. आणि जे नवीन स्टुडंट आहे, तुम्ही त्याचा जास्त विचार करू नका. हे सगळं प्रॅक्टिसमध्ये मी तुमचं कव्हर करून देतो. GST 101 अमेंडमेंट विधेयक 122 होतं. तुम्हाला GSTची घटना दुरुस्ती विचारली तर 101 सांगा, आणि विधेयक विचारलं तर 122. आणि प्रश्न जर विचारला तुम्हाला की GST कधीपासून लागू झाला? 1 जुलै 2017 पासून. मात्र GST दिवस आपण कधीपासून साजरा करतो? 2018 पासून. ओके, क्लिअर. चला त्यानंतर पुढे आहे कुई. ठीक आहे. आता कुई भाषेचा समावेश 8व्या परिशिष्टात करण्यात यावा, यासाठी ओडिशा सरकार जे आहे मित्रांनो, ओडिशा सरकारनं काय केलेलं आहे? ओडिशा सरकारनं मंजुरी दिलेली आहे. मात्र मग झालं की ती भाषा नाही, कारण 8व्या परिशिष्टात आता ही भाषा होण्यासाठी आपल्याला संसदेची परमिशन आवश्यक लागेल. ठीक आहे, तेव्हा ते कुठं अधिकृत भाषा होईल. 8व्या परिशिष्टात किती भाषा आहे सर? तर त्या आहे 22. मग घटनेमध्ये किती होत्या? 14. वाढल्या किती? 8. अशा टोटल किती झाल्या? 22. आणि या भाषेला जर मंजुरी मिळाली तर मग त्या 23 होईल, पण सध्या मात्र त्या 22च आहे. आणि एक पॉईंट तुम्हाला सांगतो मित्रांनो, ह्या अधिकृत भाषा 22 आहे, पण अभिजात भाषा किती आहे? मी मागच्या लेक्चरमध्ये पण कव्हर केलेलं आहे सगळं. भारतामध्ये अभिजात भाषा 6 आहे. आणि याचा एकदम शॉर्टकट आहे स ते क म उ. अभिजात भाषा किती आहे? पहिली तमिळ, दुसरी संस्कृत, तिसरी तेलुगू, क्रमानच आहे. कन्नड, मल्याळम, मराठी नाही मल्याळम, आणि उ आहे ओडिशा. अशा आपल्या इथं किती भाषा आहे? त्या आहे 6. पुन्हा सांगतो, तमिळ, संस्कृत, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि अशा 6 अभिजात भाषा आहे, तर 22 अधिकृत भाषा आहे. ओके, क्लिअर ठेवा. त्यानंतर हा प्रश्न परीक्षेत विचारला, एक्झॅक्टली विचारलेला आहे सरळ सरळ, की किती दशलक्ष लोक गरिबीतून बाहेर आलेले आहे असा अहवाल सांगतो. ठीक आहे, कोणाचा अहवाल आहे? तर युनोचा अहवाल आहे. ठीक आहे, तर हे व्यवस्थित तुम्ही चेक करून घ्या. त्यानंतर बघा निसार. याच्यावर 101% तुम्हाला प्रश्न येण्याची चान्सेस आहे मित्रांनो. निसार, तर पहिले पाठ ठेवा की निसार हे कोणत्या 2 देशाचा उपग्रह आहे, आणि हा पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे. तर हा आहे नासा आणि इस्रो यांचा हा उपग्रह आहे. आणि नाव कसं पडलं निसार? नासा इस्रो सिंथेटिक अपर्चर रडार, म्हणजे बरोबर निसार नाव तयार होते. कळलं का तुम्हाला? फुल फॉर्म पण पाठ ठेवा. आणि कोणते 2 संस्था आहे? नासा आणि इस्रो, म्हणजे अमेरिका आणि भारत. ओके, चला. चर्चेतील कास पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कास पठार हे सातारा जिल्ह्यामध्ये आहे. तर न्यूजमध्ये घेतला आपण आहे, कारण त्याचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कास पठार विचारलं जाईल तुम्हाला. ओके मित्रांनो,
त्यानंतर मापुटो प्रोटोकॉल हा मोझांबिक या देशात उद्देश होता लैंगिक समानता निर्माण करणे. तुम्हाला विचारलं जाईल की मापुटो प्रोटोकॉल कोणत्या देशामध्ये झालेला होता, तर मोझांबिक, आणि उद्देश होता लैंगिक समानता निर्माण करणे. आणि सुरुवात 2003ची आहे. मोझांबिक आफ्रिकन देश आहे हा. आणि लक्षात असू द्या, मग एक्स्ट्रा मी काही प्रोटोकॉल सांगितले. एक आहे क्योटो प्रोटोकॉल जपान 1997, हवामानविषयक वन लाईनर प्रश्न विचारले गेलेले आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा आहे मॉन्ट्रियल प्रोटोकॉल, कॅनडामध्ये होता हा, 1987मध्ये झाला होता. ओझोनच्या थराचं संरक्षण करणे. तुम्हाला आठवते का, मी मागच्या सायन्सच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की ओझोनच्या थराला 85मध्ये छिद्र पडलं होतं म्हणून, अंटार्क्टिका खंड एवढं साधारणतः. त्यामुळं मग लगेच 2 वर्षांनी बघा मॉन्ट्रियल या ठिकाणी, कॅनडातलं ठिकाण आहे, हा प्रोटोकॉल सुरू करण्यात आला होता. म्हणजेच हा झाला ओझोनच्या थराचं संरक्षण. ओझोनचा थर कशामध्ये आहे, स्थितांबरामध्ये आहे. आणि ओझोनचं रेणूसूत्र सांगितलं होतं मी O3. त्यानंतर पुढं काही पर्यावरणीय कायदे दिलेले आहेत, ते बघून घ्या पटपट. वन संरक्षण कायदा आला तर 80 घ्या. जीव संरक्षण कायदा आला तर 72 घ्या. पर्यावरण संरक्षण कायदा आला ते 1986 घ्या. त्यानंतर पर्यावरण छान असलं पाहिजे, 86. त्यानंतर भारतीय वन कायदा इंग्रजांच्या काळातला 27चा आहे. आणि हे मी तुम्हाला मागच्याच लेक्चरमध्ये कंप्लीट करून दिलं आहे. जलप्रदूषण नियंत्रण 1974चा कायदा आहे. तर हवा प्रदूषण 1981चा आहे. जलप्रदूषण 74, हवा प्रदूषण आहे 1981. आणि विशेषतः पोटाचे जे आजार होते ते जलप्रदूषणामुळेच होतात. ठीक आहे. त्यानंतर पुढे जाऊ आपण 74, 81. 18 जुलै हा कोणता दिवस म्हणून साजरा करतो? 18 जुलै आपण नेल्सन मंडेला दिवस म्हणून साजरा करतो. सुरुवात कधी झाली नेल्सन मंडेला दिवसाची? तर 2010 पासून साजरा केला जातो. नेल्सन मंडेला हे कोण होते? हे दक्षिण आफ्रिकेचे गांधी म्हणून ओळखले जात होते. ठीक आहे. दक्षिण आफ्रिकेचे ते राष्ट्रपती सुद्धा राहिलेले आहे. त्यानंतर खान अब्दुल गफ्फार खान यांना काय म्हटलं जाते? तर यांना सरहद्द गांधी म्हटलं जाते. भारतरत्न यांना 90मध्ये मिळालेला होता, तर नोबेल 1993मध्ये मिळाला होता. कोणाला? नेल्सन मंडेला यांना. ठीक आहे. त्यानंतर पहिले विदेशी व्यक्ती ज्यांना भारतरत्न मिळालेला होता, ठीक आहे, तर ते कोण होते ते मला तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. भारतरत्न पुरस्काराची सुरुवात हे 1954 पासून झालेली आहे. आतापर्यंत 48च व्यक्तींना भारतरत्न मिळालेला आहे. तर परमवीर चक्र हे 21 व्यक्तींना देण्यात आलेलं आहे. परमवीर चक्र किती व्यक्तींना? 21. आणि भारतरत्न म्हटलं तर 48. ओके स्टुडंट, क्लिअर. आणि पहिले महाराष्ट्रीयन कोण होते बरं मग भारतरत्न पुरस्कार मिळवणारे? तर ते होते महर्षी धोंडकेशव कर्वे. वयाच्या 100व्या वर्षी त्यांना हा भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता 1958मध्ये. कधी देण्यात आला होता? 1958मध्ये. त्यांचा जन्म हा 1858चा आहे. म्हणजे बरोबर 100व्या वर्षी हा अवॉर्ड त्यांना देण्यात आलेला होता, भारतरत्न पुरस्कार. सुरुवात होती 1954ची. होत नसेल मित्रांनो, पण आपल्याला लवकर घेणं पण आवश्यक आहे. जगातील पहिले मिथेन इंधन असलेले पहिले अंतरिक्ष रॉकेट सोडणारा देश कोणता? कोण करू शकते? चीन. तर मिथेन इंधन असलेले अंतरिक्ष रॉकेट कोणत्या देशानं अलीकडेच सोडलेले आहे, प्रक्षेपित केलेले आहे? तो आहे चीन. मग आता मिथेन गॅस जो आलेला आहे, आपल्याला माहीत असला पाहिजे की मिथेन गॅस काय आहे. तर बघा मित्रांनो, मिथेन गॅस आढळतो कुठं? मग भाताच्या शेतीमध्ये, दलदलीच्या भागात आपल्याला मिथेन आढळतो. मिथेनचं सूत्र आहे CH4. काय आहे? CH4 पाठवा. त्याला मार्श गॅस म्हणून सुद्धा ओळखलं जाते. आता महत्त्वाचं आहे की LPG जे आहे, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस, तर LPGमध्ये प्रोपेन आणि ब्युटेन असते. तर प्रोपेनचं प्रमाण 30% आणि ब्युटेनचं प्रमाण 70% असते. आणि LPG गॅस गळती ओळखण्यासाठी इथेल मर्केप्टन असते. सिलेंडर जर लीक झालं तर ते ओळखू आलं पाहिजे, म्हणून इथेल मर्केप्टाईन नावाचा घटक त्याच्यामध्ये टाकला जातो. तर मित्रांनो, याला म्हटलं जाते करंट अफेअरमधून सब्जेक्टमध्ये जाणं. आणि हाच अभ्यासाचा एक ट्रेंड आपला असला पाहिजे मित्रांनो. ठीक आहे. तर हे लक्षात घ्या, म्हणजे कमी वेळेत तुम्ही चांगला आउटपुट देऊ शकता. एलिफंट युद्ध सराव हा कोणामध्ये झालेला आहे? मोस्ट टाइम फिकरा. नोमॅडिक एलिफंट युद्ध सराव हा भारत आणि मंगोलिया या 2 देशादरम्यान पार पडलेला आहे. मोस्ट टाइम फिकरा. पांढऱ्या हत्तीचा देश कोणता आहे? थायलंड. तर सरोवरांचा देश कोणता आहे? फिनलँड. हे पण पाठ ठेवा, तुम्हाला एक्झाममध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर गोल्डन पिकॉक एन्व्हायरमेंट अवॉर्ड 2023 कोणत्या कंपनीला देण्यात आलेला आहे? तर बघा, अदानी ट्रान्समिशन लिमिटेडला हा देण्यात आलेला आहे. सुवर्णमयूर पर्यावरण पुरस्कार. हिंडनबर्ग रिसर्च अडानी घोटाळा उघड करण्यात आलेला होता, हे तुम्हाला माहीत आहे. त्यांनी सांगितलं होतं की घोटाळा वगैरे झाला आहे म्हणून. महाराष्ट्रातील पहिले PM मित्र पार्क कुठं सुरू करण्यात आलेले आहे? तर अमरावतीला हे सुरू करण्यात आलेलं आहे मित्रांनो, अमरावतीला. ओके. तर उद्घाटन कोणं केलं होतं? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. ठीक आहे. आणि पहिले उपमुख्यमंत्री कोण होते महाराष्ट्राचे? ते होते नाशिकराव तिरपुळे. का टाकला असेल मी हा प्रश्न? कारण तुम्हाला माहीत आहे, महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच आपल्या महाराष्ट्राला 2 उपमुख्यमंत्री लाभलेले आहे. एक देवेंद्र फडणवीस आणि एक आहे अजित पवार. ठीक आहे. त्यानंतर बघा, PM मित्र मेगा
इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन अँड अपॅरल. तुम्हाला विचारला जाऊ शकतो फुल फॉर्म, मित्राचा फुल फॉर्म काय आहे? मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन अँड अपॅरल. लक्षात राहील का? क्लिअर करून घ्या. ओके, किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या पटकन. त्यानंतर पुढे जाऊ आपण नेक्स्ट. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की आंतरराष्ट्रीय न्याय दिवस कधी साजरा केला जातो? 17 जुलैला आंतरराष्ट्रीय न्याय दिवस साजरा केला जातो. सुप्रीम कोर्टची कलम कोणती आहे? आर्टिकल 124. उच्च न्यायालय 214. उच्च न्यायालय कलम 214. भारतात एकूण उच्च न्यायालय किती आहे? 25. चला त्यानंतर आता सुप्रीम कोर्टबद्दल थोडीफार इन्फॉर्मेशन बघूया. अत्यंत महत्त्वाचा मी एक चॅप्टरच तुमचा कंप्लीट करून देतो. बघा, सुप्रीम कोर्टच्या जे न्यायाधीश असतात सुप्रीम कोर्टचे, त्यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात, त्यांना शपथही राष्ट्रपती देतात आणि त्यांची बडतर्फही राष्ट्रपती करतात. पॉईंट क्लिअर? सगळे राष्ट्रपती संबंधित. हायकोर्ट जे आहे आपलं उच्च न्यायालय, त्याची कलम 214, उच्च न्यायालयाची 124. पाठ कसं ठेवायचं? सुप्रीम कोर्ट म्हटलं तर 124, हा 2 समोर घेतला की हा होते 214, हा झाला हायकोर्ट. या संबंधित महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो. नियुक्ती करतात उच्च न्यायालयाची न्यायाधीशांची राष्ट्रपती, त्यांना शपथ देतात राज्यपाल आणि बडतर्फी करतात राष्ट्रपती. म्हणजे इथेही राष्ट्रपती, इथेही राष्ट्रपती आणि इथे राष्ट्रपती आणि इथे राष्ट्रपती. मात्र शपथच्या बाबतीत पॉईंट वेगळा आहे. इथं राष्ट्रपती आहे तर राज्यामध्ये राज्यपाल आहे. आणि मित्रांनो एक पॉईंट तुम्हाला सांगतो मी, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, जे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असतात ते राज्यपालाकडे शपथ घेतात, तर राज्यपाल उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाकडे शपथ घेतात. हा जर तुम्ही पॉईंट पाठ ठेवला तर बाकी सगळं क्लिअर आहे. आणि पहा, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयामध्ये एकच गोष्टीचा फक्त फरक आहे. कोणता? एकाच गोष्टीचा फरक आहे की उच्चाच्या न्यायाधीशांना जे शपथ देते ते फक्त राज्यपाल देते, बाकी सगळ्या गोष्टी बघा सगळं राष्ट्रपती आहे. तर असं पाठ ठेवा, याला म्हणतात क्लिअरेशन. ओके, आणि राष्ट्रपती शपथ सरन्यायाधीशाकडे घेतात आणि राष्ट्रपती राजीनामा कोणाकडे देतात? उपराष्ट्रपतीकडे. हा पण एक पॉईंट क्लिअर करा. ठीक आहे. त्यानंतर उपराष्ट्रपती राजीनामा कोणाकडे देतात? उपराष्ट्रपती राजीनामा राष्ट्रपतीकडे देतात. आणि मुख्य न्यायाधीश शपथ कोणाकडे घेतात? सर्वोच्च नाही, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोणाकडे शपथ घेतात? राज्यपालाकडे. आणि राज्यपाल कोणाकडे शपथ घेतात? मुख्य न्यायाधीशाकडे. तर मी म्हटलं होतं एकमेकांकडे शपथ घेतात. ओके, सो क्लिअर ठेवा मित्रांनो. कन्सेप्ट क्लिअर? चला त्यानंतर हॅवसॅंग 18 नावाचा उपग्रह क्षेपणास्त्र मोस्ट टाइम करा. परीक्षेत पण प्रश्न विचारलेला आहे. हॅवसॅंग 18 क्षेपणास्त्र कोणत्या देशाचं क्षेपणास्त्र आहे? तर हे आहे उत्तर कोरिया. दक्षिण कोरिया नाही, उत्तर कोरिया. लक्षात ठेवा. मोस्ट टाइम करा, मोस्ट. त्यानंतर पुढं प्रश्न राहिला मित्रांनो, लष्करात कॉम्बॅट एव्हिएटर म्हणून निवड होणाऱ्या पहिल्या महिला कॅप्टन कोण ठरलेले आहे? यस, कॅप्टन ठरलेले आहे अभिलाषा बराक. मोस्ट टाइम करा, कॉम्बॅट एव्हिएटर. गृहलक्ष्मी योजना कोणत्या राज्यानं सुरू केलेली आहे? तर ते केलेली आहे कर्नाटकनं. अलीकडेच कर्नाटकचे नवीन CM झालेले आहे सिद्धारमैया आणि डेप्युटी CM जे आहे तिथले ते आहे DK शिवकुमार. गृहिणींना 2000 रुपये महिन्यात देणारं हे राज्य आहे गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत. आणि शक्ती योजना पण त्यांनी सुरू केलेली आहे, महिलांना मोफत बस प्रवास. कर्नाटक राज्य शक्ती योजना. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे, निर्यात तयारी निर्देशांक 2023 नुसार प्रथम क्रमांक तामिळनाडूने पटकावलेला आहे तर दुसरा क्रमांक महाराष्ट्राने. आणि कोणाद्वारे काढला जातो? नीती आयोग. मग नीती आयोग आला चर्चेत, मग आपण नीती आयोग क्लिअर करू. नीती आयोग स्थापना आहे मित्रांनो 1 जानेवारी 2015 मध्ये करण्यात आलेली आहे. आणि लक्षात असू द्या नीती आयोगाचा फुलफॉर्म आहे नॅशनल इन्स्टिट्यूशन. इथं हे चुकलेलं आहे मित्रांनो, इथे करायचं आहे नॅशनल इन्स्टिट्यूशन. ओके, प्रश्न महत्त्वाचा आहे, इन्स्टिट्यूट नाही, इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. आणि नीती आयोगाचे अध्यक्ष PM असतात, उपाध्यक्ष सध्या आहे सुमन बेरी आणि सचिव आहे BVR सुब्रमण्यम. ठीक आहे, तर या संबंधित हे माहिती तुम्ही क्लिअर करा. ठीक आहे, वेळोवेळी हे चेंज होत राहतात पण अध्यक्ष हे पंतप्रधानच असतात. ठीक आहे, सो याच्या बाबतीत अपडेट राहत चला. अमृत पोर्टल सुरू करण्यात आलं आहे. विचारलं जाईल कशा संबंधित आहे, डायरेक्ट उत्तर घ्यायचं EV म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल, जे चार्जिंगवरचे जे वाहनं आहे ते आहे इलेक्ट्रिक वाहनं. गांधी शांतता पुरस्कार 2021चा 23 मध्ये देण्यात आलेला आहे बरं का. कोणाला देण्यात आला? गीता प्रेसला. कुठं आहे गीता प्रेस? गोरखपूर उत्तर प्रदेश. बरं का बरं देण्यात आला? कारण स्थापना 1923च्या गीता प्रेसची 100 वर्ष पूर्ण झालेली आहे. मग रक्कम किती रुपये मिळालेली आहे? 1 करोड. आणि कोणाच्या जयंतीनिमित्त? महात्मा गांधी यांची 125वी जयंती लक्षात घ्या निमित्त हा पुरस्कार सुरू करण्यात आलेला होता, गांधी शांतता पुरस्कार. तर हा पण पॉईंट तुम्ही इथे पाठ ठेवा. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघू आपण. त्यानिमित्त हा अवॉर्ड सुरू करण्यात आलेला होता. सर्वात मोठे जे विमान होते एअरबस बेलुगा हे तळावर येऊन गेले होते, मुंबई विमानतळ. पाठ ठेवला. यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, भारताचे पहिले तरंगते आर्थिक साक्षरता शिबिर दाल सरोवर जे की जम्मू काश्मीरमध्ये आहे, गोड्या पाण्याचं सरोवर आहे. पाठ ठेवा, इथं सुरू करण्यात आलेलं होतं. मग उलर सरोवर हे गोड्या पाण्याचे सर्वात मोठे सरोवर आहे भारताचे मित्रांनो. ठीक आहे, उलर सरोवरामध्ये जे नदी जाते त्या नदीचं नाव आहे झेलम.
ओके, सो हा एक पॉईंट पाठ ठेवायचा आहे तुम्हाला. चिल्का सरोवर कुठं आहे खाऱ्या पाण्याचं, ते ओडिशाला आहे. आणि सांबार सरोवर कुठं आहे, राजस्थानला आहे. हे सर्वाधिक शारता असलेलं सरोवर आहे. सो सांबार, चिल्का, उलर आणि दाल, ठीक आहे. उलर दाल जम्मू काश्मीरचे, चिल्का ओडिशाचं आणि सांबार सरोवर आहे राजस्थानचं. TETमध्ये पण हा प्रश्न विचारलेला होता. सहकारी क्षेत्रातील पहिलं बंदर कोणतं आहे, तर ते आहे एन्नोर. भारतातील पहिले हरित बंदर हल्दिया. ओके, पाठ ठेवा. ठीक आहे. त्यानंतर पुढं हल्दिया काय आहे मित्रांनो, हल्दिया आहे आपल्या कोलकात्याला. आणि एन्नोर कुठं आहे, एन्नोर आहे तामिळनाडूला. ओके, सो लक्षात ठेवा. काही प्रश्न जर तुम्हाला वाटला एखादा डाऊट वगैरे तर ते लगेच चेक करून घेत चला. आणि काही जर वाटलं तुम्हाला तर खाली कमेंट करा, मी त्याच्यावर तुम्हाला करेक्शन करून देईन. कारण आपल्यासाठी एक एक मार्क्स महत्त्वाचा असतो. जमिनीच्या मालकीचा मागोवा घेण्यासाठी डायनॅमिक नकाशा माझ्याकडून मोस्ट MP करा मित्रांनो. डायनॅमिक नकाशा लागू करणारं गावासाठी पहिलं राज्य कोणतं आहे, त्याचं उत्तर आहे बिहार. मोस्ट MP. डायनॅमिक नकाशा बिहार, डायनॅमिक नकाशा बिहार. जागतिक रंगभूमी दिवस 27 मार्चला असतो. या वर्षाची थीम आहे थिएटर अँड कल्चर ऑफ अ पीस. 1961 पासून साजरा केला जातो. मराठी रंगभूमीचे जनक कोण आहे, विष्णुदास भावे. मोस्ट MP करा. शेवटचे 2-3 प्रश्न झाले आहे. FAO म्हणजे होते फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन, जागतिक अन्न व कृषी संघटना. स्थापना आहे 16 ऑक्टोबर 1945 पाहिजे. स्थापना आहे 16 ऑक्टोबर 1945ची. ओके, त्यानंतर बघा पुढचा पॉईंट, जर काही प्रॉब्लेम असला तर चेक करून घ्या. आणि याचं मुख्यालय जे आहे मित्रांनो ते आहे रोम, इटलीला. ओके, मुख्यालय कुठे आहे मित्रांनो, मुख्यालय आहे रोम, इटलीला. ओके, रोम, इटली. त्यानंतर 16 ऑक्टोबर 1900 लक्षात घ्या 45ला स्थापना झाली असल्यामुळं याचा जागतिक अन्न दिवस आपण 16 ऑक्टोबरला साजरा करतो. दुसऱ्या दिवशी लगेच लक्षात ठेवायचा आपल्याला जागतिक दारिद्र्य निर्मूलन दिवस. जागतिक दारिद्र्य निर्मूलन दिवस. पण लक्षात घ्या जागतिक अन्न दिवस 16 ऑक्टोबरचा, पण अन्न सुरक्षा दिवस विचारला तो घ्यायचा आहे तुम्हाला 7 जून. किती घ्यायचा आहे, 7 जून. त्यानंतर वन महोत्सव 1952ला आपल्या भारतामध्ये सुरू झाला होता. जनक आहे KM मुन्शी. भारताचे पहिले वनमंत्री होते मित्रांनो KM मुन्शी. ओके, राष्ट्रीय वनधोरण कधीचं, राष्ट्रीय वनधोरण आहे, लक्षात घ्या इथं वनधोरण करा. राष्ट्रीय वनधोरण 1988चं आहे. पर्यावरण संरक्षण कायदा मगाशीच घेतला छानसी, वन संरक्षण 80चा आणि वन्यजीव कायदा 1972चा. जलप्रदूषण सांगितला 74चा आणि हवा प्रदूषण सांगितला होता 1981चा. क्लिअर. त्यानंतर शेवटचा प्रश्न बघा, सांगाल कमेंट बॉक्समध्ये की तुम्हाला लेक्चर कसं वाटलं आणि क्वालिटी कशी आहे प्रश्नांची ते पण सांगा मित्रांनो. म्हणजे कसं आहे, मी स्वतः अभ्यास करत आहे त्यामुळे तुम्हाला याचा नक्कीच फायदा होणार मित्रांनो. ठीक आहे. GST भवनाचे उद्घाटन आगरतळा त्रिपुरा इथं वित्तमंत्री जे आपल्या निर्मला सीतारामन त्यांच्या हस्ते करण्यात आला आहे. 121 अमेंडमेंट आणि 122 विधेयकनं GST सुरू झालं होतं. आपण लक्षात असू द्या घटना दुरुस्तीची प्रोसेस कलम 368मध्ये आहे आणि भाग 20मध्ये आहे. ही प्रोसेस आपण दक्षिण आफ्रिकेकडून घेतलेली आहे. आणि GST परिषदेच्या अध्यक्षा वित्तमंत्री असतात. आणि कोणती कलम सांगितली मी मगाशी तुम्हाला, 279A. अलीकडेच याची 50वी बैठक काय पडली होती, पार पडली होती. त्यासंबंधित मी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे. मित्रांनो आता तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा हे लेक्चर कसं वाटलं. आणि लेक्चर आवडलं असेल तर प्लीज एक लाईक करून जा, याची मला खूप मदत होईल. थँक्यू सो मच. टेक केअर. लवकरच व्हिडिओ घेऊन येऊ. टेक केअर. बाय बाय.